सोलापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे भीषण स्थिती। सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गासह रेल्वे मार्ग सुद्धा ठप्प। सोलापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेस आणि हुतात्मा एक्सप्रेस सोलापूर स्टेशनवर रखडल्या। नंदुरबारमध्ये हाणामारीमध्ये आदिवासी तरुणाच्या मृत्यू प्रकरणी कारवाईसाठी संघटना आक्रमक। आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामधील गाड्यांची तोडफोड। पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। जालन्यामध्ये धनगर समाजाचा इशारा मोर्चा। धनगर समाजाला एसटीतून आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची देखील हजेरी। गोदावरी नदीला पूर आल्यामुळे परभणीच्या गंगाखेडमध्ये शेतामध्ये पाणी साचलं। शेतामध्ये साचलेल्या पाण्यामध्ये पोहत शेतकऱ्यांची सरकारकडे मदतीची मागणी। गेल्या 11 दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। गोदावरी, मांजरा आणि सिंदफणा नदीला पूर। मोरेगाव परिसरातील शेतीसह काही घरं पाण्याखाली। अतिवृष्टीचा फळबागांना देखील मोठा तडाखा। सोलापुरातील वाकवला पुराच्या पाण्याचा वेढा। रेस्क्यू टीम पोहोचली नसल्याचा गावकऱ्यांचा दावा। पुरामुळे पिण्याच्या पाण्याची देखील गावामध्ये सोय नसल्यामुळे ग्रामस्थ हवालदिल। सोनं 2,950 रुपयांनी तर चांदी 4,500 रुपयांनी महाग। सोनं 1,17,832 रुपये तोळा तर चांदी 1,40,080 रुपये किलोवर।